तर निलेश घायवळ आणि सचिन घायवळवर पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। घायवळ बंधू अनेक गुन्ह्यांमध्ये सोबत होते। सचिन घायवळ सुद्धा त्या टोळीचा सदस्य आहे। त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, म्हणूनच त्याचा शस्त्र परवाना नाकारला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। डीसीपी संभाजी कदम सर आहे। सर, कोण आहे हा, कशा स्वरूपाचा हा गुन्हा दाखल करण्यात आलाय, काय नक्की प्रकार आहे? काल आपल्याकडे हा गुन्हा दाखल केलेला आहे कोथरूड पोलीस स्टेशनला। कोथरूड या ठिकाणीच राहणारे एक बांधकाम व्यावसायिक आहेत। त्यांनी त्यांच्या जागेवरती स्वतःचं जे काय आहे बिल्डिंग उभं केली होती आणि त्या बिल्डिंगचे वरच्या 2 मजल्याचे जे 10 फ्लॅट्स आहेत हे सचिन घायवळ आणि त्याचा जो भाऊ आहे निलेश घायवळ आणि त्याच्या सर्व टोळीने त्या ठिकाणी त्याच्यावरती धाकदपटशा करून आणि धमकी देऊन बळजबरीने त्याचे 10 फ्लॅट्स कब्जात घेतलेले आहेत आणि त्या घेतलेल्या कब्जापैकी ते सर्व भाड्याने दिलेले आहेत आणि त्यांचा एक नातलग ते भाडं सुद्धा इलिगली वसूल करत होता। तर ते आपल्याकडे तक्रारदार आले, त्यांनी आपल्याकडे फिर्याद दिली। त्या फिर्यादीनुसार त्या पूर्ण टोळीवरती आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे, खंडणी आर्म्स ऍक्ट रायटेजचा गुन्हा दाखल करून आणि ट्रेस पास पण केलेला असा तो गुन्हा दाखल आहे कोथरूड पोलीस स्टेशनला। तर पोलिसांनी पुणे पोलिसांनी त्याचा पासपोर्ट नाकारल्यानंतर त्यांनी थेट मुंबई गृहराज्यमंत्र्यांकडे धाव घेतली आणि ज्या पद्धतीने तिथं पुरावे देण्यात आले आणि थेट त्यांना म्हणजे लायसन्स देण्यात यावं असा तिथून एक अहवाल म्हणजे पाठवण्यात आला सीपी ऑफिसला, कमिशनर ऑफिसला। याच्याबद्दल मला काही कल्पना नाही याच्यामध्ये, कारण तो पत्रव्यवहार आमच्या ऑफिसला होत नाही किंवा पोलीस स्टेशनला पण होत नाही। सर, प्रेशर होतं का म्हणजे अर्थात गृहराज्यमंत्र्यांचा का त्यांना लायसन्स देण्यात यावं? ज्या पद्धतीने हे पत्र येत आहेत, तुम्ही पुरावे देतायत की सचिन घायवळवर एवढे गुन्हे दाखल आहेत आणि थेट गृहराज्यमंत्री पोलिसांवर प्रेशर करतायत द्यायला, हे सगळं याच्यामध्ये जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड पोलिसांनी पुढे सबमिट केलेलं आहे। आता ह्याच्याबद्दलचं बाकीचे जे पुढच्या डेव्हलपमेंट आहे त्याच्याबद्दल मी योग्य व्यक्ती नाही की कॉमेंट करण्यासाठी। कॅमेरा राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा।